मेरा बेटा उसको सजा दो, मेरे बेटे को न्याय दो। मैंने भी जान खोया है तो मौत की सजा होगी। किसी का भाई, किसी का बेटा, आप हर कोई, हर इंडियन का भाई, हर इंडियन का बेटा है, कोई हम अलग नहीं है। अगर उसके साथ ऐसा हुआ है विदाउट एनी सिक्योरिटी, वो नहीं बचा, किस वजह से, रेलवे सेफ्टी कहाँ है, अंदर रात के 10:30 बजे की ट्रेन, 10:10 की ट्रेन, वो लोग कहाँ अंदर के हैं? लोग पब्लिक कहाँ है? आपको तो इतनी सपोर्ट बड़ी करनी चक्कू चाहिए थी, ना। इतनी बड़ी चक्कू। मेरे भाई कभी गेट पे ट्रैवल नहीं करता, कभी किसी से बात नहीं करता, कभी किसी से झगड़ा। ये पूरी बिल्डिंग में आप किसी से भी पूछ लो, मेरे बच्चे, घर के बच्चे कोई किसी से ज्यादा बात ही नहीं करते, आराम से अपने अपने में ही है। 21 साल का लड़का है वो, पूरी जिंदगी पड़ी है उसके सामने, पूरी दुनिया पड़ी थी। 21 साल के बाद अगर ये हादसा हुआ है तो फिर अगर पुलिस क्या कर रही है चाकू लेके, आज मेरा भाई गया, कल किसी और का जाएगा। और ये होगी, ऐसा नहीं कि नहीं होगी, आज बंद नहीं हुई है। अगर हो गए तो मेरे भाई के साथ नहीं होती। मुझे न्याय चाहिए मेरे भाई को। जिसने किया उसको कुछ ना कुछ तो मौत की सजा होगी। मैंने भी जान खोया है तो मौत की सजा होगी। उसको मौत की सजा। अगर आज उसको नहीं मौत की सजा होगी तो कल किसी और की मौत होगी, या उसके जैसे किसी और की मौत होगी। मैं सिर्फ एक पर्टिकुलर इंसान की बात नहीं कर रही, मैं हर वो क्रिमिनल की बात कर रही हूँ जो कैरी करता है अपने साथ वो इंस्ट्रूमेंट्स, और ऐसे पब्लिक, लोकल पब्लिक में अगर ऐसे यूज हो रहा है तो कल किसी के साथ नहीं यूज हो रहा है, अभी फर्स्ट क्लास में। मेरा बेटा आप क्या मांग करेंगे? कैसे शिक्षा मिलनी चाहिए? की सजा होनी चाहिए। उसको सजा दो, मेरे बेटे को न्याय दो। अपना भी बेटा है, मेरा बेटा वो तो किसी से न लड़ता न झगड़, कभी दरवाजे में भी खड़े नहीं रहता था। ओ कल सुबह का गया है, अभी तक गया नहीं मेरा बेटा। कल से खाया भी अभी नहीं है, भूखा है मेरा मैं क्या करूं, किधर जाऊं, बर्बाद है। वो इतना शांत लड़का था कि वो जब ट्रेन ऑफिस से छूट के आ रहा था तो तब ये ट्रेन में बैठा था, तब ये घटना हुई। जब उसको उसने आदमी ने चाकू मारा तो आजू बाजू के पब्लिक लोग ने उसको बचाना चाहिए ना, है ना, कोई तो सेफ्टी देना चाहिए था ना उसको, तो आज वो जिंदा रहता ना। मयंक वेस्ट साइड में एज ए सेल्स एग्जीक्यूटिव काम करता था, अंधेरी, चकाला में। और कब से आप लोग यहाँ पे रह रहे हैं? हमें अभी हो गया 4-5 साल हो गए। मयंक की फैमिली में मयंक, मेहुल, पापा, मम्मी, एक छोटा भाई, भाभी और एक छोटी बेबी और मेरे दादाजी। तर या घटनाला कळल्याच्या नंतर असं सांगितलं पाहिजे का पब्लिकनी अशा वेळी ज्यावेळी होतं हे त्यावेळी पब्लिकनी सपोर्ट केला पाहिजे। आता ज्याला मारलं त्याचं नाव मयंक आहे, तो एक लहान पोरगा आहे आणि घरामध्ये ते 2 भाऊ आहे, मोठ्याचीच मिसेस आहे, त्याची आई आहे, मिडल क्लास फॅमिली आहे, कुठच्या गोष्टीमध्ये कधी त्यांची लफडी झगडी नाही आहे आणि रात्रीच येतात ते लोक कामावरनं आणि कुठच्या लफड्या झगड्यामध्ये ते लोक ऑलमोस्टच नसतात कधी ते, आणि त्यांचं रात्रीच येणं जाणं आहे जास्त करून, कोणाशी बोलणं नाही काय नाही, आणि मिडल क्लास फॅमिली आहे, आपल्या कामाच्या संदर्भात आहे, बाकी हाय बाय तेवढंच। मयंकचे वडील वगैरे आहेत? मयंकचे वडील माहिती नाही, पण आई आहे आणि मोठा भाऊ आहे, तो पण जॉबलाच जातो, आणि एकाची मिसेस आहे आणि लहान पोर पण आहे त्यांच्या घरामध्ये। सध्या सोसायटीमध्ये कसं वातावरण आहे घटनेचं? सोसायटीमध्ये आता वातावरण समजलं पाहिजे, करून एखाद्या व्यक्तीला एवढं जिवेबार मारेपर्यंत सोसायटी काय पुऱ्या विरारचा माहोलच एकदम आता वेगळा झालेला आहे। करून रेल्वेमध्ये जर काही गोष्टीसाठी जेव्हा बोललं जातं का डोअर बंद कर या काही कर, त्याच्यासाठी एवढं ॲग्रेसिव्ह होणं हे चुकीची गोष्ट आहे। पहिली गोष्ट म्हणजे एवढं ॲग्रेसिव्ह होणं, आणि एखादा व्यक्ती पूर्ण हत्यारं घेऊनच फिरतो म्हणजे मोठी गोष्ट आहे ती। सुरक्षा पोलिसांचं लक्ष खूप बारीकवर पाहिजे आणि पब्लिकनी पण विचार केला पाहिजे का कोणाच्याबद्दल किती हे केलं पाहिजे त्यांनी। नागरिक म्हणून तुमची काय मागणी आहे? नागरिक म्हणून त्या आरोपीला तत्काळ पकडणं गरजेचं आहे आणि जितकी मोठ्यात मोठी शिक्षा होऊ शकते ती दिली पाहिजे, आणि शिक्षा दिल्याच्या नंतर लोकांच्या ह्याच्यामध्ये असं राहिलं पाहिजे का
असं केल्याच्या नंतर ही शिक्षा होते करून. ट्रेन मध्ये एवढी मोठी चाकू घेऊन जाणं आणि सुरक्षेचं काय सुरक्षेचं काय आहे, तुम्ही अदरवाईज तुम्ही कधी पण बघा ना, पोलिसांचं कुठे लक्ष असतं, पोलिसांचं लक्ष कुठे बघा ना. आज ट्रेनमध्ये विरारपासून डहाणूपासूनच पकडा, डहाणूपासून ते चर्चगेटमध्ये किती पब्लिकला त्रास आहे, ह्या गोष्टीवर पण आपण आता बोलणार आहे. पब्लिकला खूप त्रास आहे, पाकिटमार तेवढेच आहे, एवढे आरोपी आहे ना. आता ह्यानी ज्या माणसाने जी नशा केली आहे त्याला मारला आहे, त्यांनी ऑन द स्पॉट तो चाकू काढला आणि तो बऱ्यापैकी मोठा चाकू आहे. ह्याच्यावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं. अशा आरोपींना तर मुळातच कधी सोडलं नाही पाहिजे. आईची कंडिशन आहे ते एकदम खराब आहे, पण हे झालं हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे, खूप वाईट झालेलं आहे. आणि मुलगा अतिशय कोणाच्या ह्याच्या आता एवढे वर्ष सोसायटीत आहे पण कोणाच्या अध्यात नाही का मध्यात नाही, तो आणि त्याचं काम बस. पण हे झालं हे खूप वाईट झालं, खूप म्हणजे खूप. घरी कशी परिस्थिती आहे? घरी आईला नाही सांभाळ.